सोलापूर जिल्ह्यातील एका महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। या प्रकरणात सोशल मीडियावरील राज्यातील डॉक्टर एकत्रितपणे आपला रोष व्यक्त करू लागल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आलाय। सांगोला येथील उद्योगपती असणारे भाऊसाहेब रुपनर यांच्या डॉक्टर सुनेनं पतीच्या त्रासाला कंटाळून 6 जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली। मात्र 5 दिवस उलटूनही पोलिसांचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असल्यानं मुलीच्या कुटुंबानं आपला संताप व्यक्त केलाय। डॉक्टर रुचा हिच्या कुटुंबियांच्या मागे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टर आणि नागरिकांनी आपली ताकद उभी करण्यास सुरुवात केली असून डॉक्टर रुचा हिला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू झाली। आज पंढरपूर इथे सर्व डॉक्टर संघटना आम्ही आज सगळे डॉक्टर्स एकत्र आलो आहोत। डॉक्टर रुचा रुपनर पाटील हिचं सुसाईड केस आहे त्याच्याबद्दल एक ट्रान्सपरंट प्रूफ व्हावा आणि सांगोला पोलीस स्टेशनकडनं हे इन्व्हेस्टिगेशन काढून घेऊन ते एक त्याच्याहून हायर अथॉरिटी किंवा क्राईम ब्रांचकडे हे इन्व्हेस्टिगेशन द्यावं जेणेकरून कुठलाही पॉलिटिकल प्रेशर त्याच्यामध्ये येणार नाही आणि तिला फेअर जस्टिस मिळेल असं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना दिलं। काय त्रास डॉक्टर रुचा रुपनर तिला आधीपासूनच मरायटल प्रॉब्लेम्स डोमेस्टिक प्रॉब्लेम्स हे होतेच। 2022 मध्ये ती एकदा घर सोडून आली होती। परत ह्या मार्चमध्येच परत अशी घटना एकदा घडली होती जेव्हा आम्ही तिला घरी घ्यायला गेलो होतो। पण प्रत्येक वेळेस ती मुलांकडे तिच्या बघून स्वतःला समजून ती परत जायची। शेवटी जेव्हा तिला अनावर झालं तेव्हा तिने हे फायनल स्टेप घेतला आणि हे हा जो मानसिक छळ आहे, हा जो तिला मेंटल टॉर्चर केलं गेलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच जोपर्यंत जस्टिस मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीच शांत बसणार नाही। आत्महत्या वाटते का काय वेगळ्या पद्धतीचं हत्या आहे का आत्महत्या? जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये अस्फिक्सिया ड्यू टू हँगिंग असा शब्द आहे, पण गुडघ्यावरती तिच्या संशयास्पद इंजुरीज आहेत ज्याचं इन्व्हेस्टिगेशन हे पोलिसांनी करायला पाहिजे आणि अजूनही तिचा मोबाईल मिळाला नाही, सुसाईड नोटही मिळाली नाही। ह्या सगळा जो प्रकार आहे हा पूर्णपणे संशयास्पद आहे आणि त्यांनी डॉक्टर सूरज रुपनरचा पासपोर्ट हे अजूनही त्यांनी सील केलेला नाही। संशय काय वाटतं, हत्या काय? आता PM रिपोर्ट काय आलाय? हे PM रिपोर्ट एक प्रकारची ही हत्याच आहे। मानसिक छळाला जरी कंटाळून तिने हे जरी केलं असेल तरी तिला